नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल तव्यावरती कांदे ठेवून ही कुठली रेसिपी, हे तर तुम्हाला पुढे कळलंच. अगदी 8 ते 15 दिवस खराब होत नाही बरं का. आता ही नेमकी रेसिपी काय असेल पाहण्यासाठी व्हिडिओ मात्र कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चला मग सुरुवात करूया. तर आजची रेसिपी करण्यासाठी आपल्याला हवेत कांदे. तर ही तर मध्यम आकाराचे ना 4 कांदे घेतलेत. कांद्याच्या ऐवजी तुम्हाला काय वापरायचं पुढे सांगते, म्हणजे जर तुम्हाला कांदे वापरायचे नसतील तर. आता काय करायचं, कांद्याच्या पुढचा पाठीमागचा भाग चाकूने आपल्याला कट करायचा आहे आणि कांद्याच्या वरचं जे आहे ना ते आपण काढून घेणार आहोत. आता सर्व कांदे ह्या पद्धतीनेच आपण स्वच्छ साफ करून घेऊयात. रोज रोज बघा आपण नेहमीच्या त्याच भाज्या खाऊन कंटाळलेला असतो. कधीतरी काहीतरी चटपटीत खायला हवं असतं. शिवाय आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, मग उन्हाळा म्हणलं की जास्तीचं जेवणसुद्धा खाऊ वाटत नाही बघा. मग काहीतरी ना मस्त चमचमीत खायला हवं असतं. तर आज आपण ना अगदी छान तशीच चटपटीत अशी चटणी करणार आहोत. म्हणजे जर तुम्ही भाजीला काय बनवलेलं नसेल, तोंडाला चव नसेल, तर पटकन ही चटणी घेऊन खाऊ शकता. अगदी 15 दिवस ही चटणी खराब होत नाही एकदा केल्यानंतर. आता बघा, एका कांद्याचे इथं मी 2 भाग करून घेतलेत. अगदी उभा पातळ कांदा चिरून घेतला तरीसुद्धा चालेल. आता चला गॅसकडे वळूयात. तर गॅसवरती बघा पॅन ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये ना 2 चमचे इतकं तीळ घेतलेत. तीळ हलके तडतड उडूसपर्यंत भाजून घेऊयात. आता त्याच्यातच ना 2 हिरव्या मिरच्या आणि 2 लाल सुक्या मिरच्या घातल्यात. हलक्या आपण ह्या परतून घेणार आहोत बरं का. आता ह्या लाल सुक्या मिरच्या रंगासाठी वापरल्यात, तिखट काही जास्तीच्या नसतात बरं का. तुम्हाला ही चटणी तिखट हवी असेल तर इथं तुम्ही तिखटवाली मिरची वापरला तरीसुद्धा चालेल. बघा, तीळ, हिरवी मिरची आणि लाल मिरची छान प्रकारे भाजले. हिरवी मिरची त्याला हलके डाग पडलेत बघा, म्हणजे भाजलेत असं समजायचं. आणि खाली एका डिशमध्ये काढून घेऊयात. आता त्याच पॅनमध्ये का नाही आपण जो चिरलेला कांदा होता तो असा पालथा घालायचा आहे बरं का. आणि कडेने आपण असं हलकंसं तेल सोडून घेणार आहोत. आणि हा कांदा आपल्याला हलकासा असा परतून घ्यायचा बरं का. जास्तीचा कांद्याचा रंग बदलू द्यायचा नाही आपल्याला, नाहीतर चव बदलली जाते बरं का. जे हलका कांदा काळसर झाला का नाही तर ना कडवट चव येते. त्याच्यामुळे का नाही हलका तांबूसच आपण कांदा परतून घेणार आहोत. झाकण ठेवूयात, म्हणजे कांदा हा नरम. गॅस हा बारीक ठेवला होता आणि 1 ते 1.5 मिनटासाठी झाकण ठेवायचं बघा. 1-1.5 मिनटानंतर झाकण काढून कांदा हा पलटी करून घेऊयात. बघा रंग किती छान सुरेख आलेला आहे. आता ना आपल्याला इथं घालायचं लसूण. तर 6 ते 7 इतक्या लसणाच्या पाकळ्या घालत आहे. म्हणजे कसं लसूणसुद्धा आपला इथं नरम होईल की नाही म्हणून लसूण घालायचा. त्याचबरोबर इथं बघा चिंच आहे थोडीशी, साधारण 2 ते 3 चमचे इतकी आहे. तर चिंच भिजवलेली वगैरे नाही, डायरेक्ट इथं अशीच घालायची. आणि का नाही आता आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. म्हणजे का नाही छान प्रकारे हे सगळं मऊसूद शिजलं जाईल ना, म्हणून पाणी घालायचं आपल्याला. साधारण 1 पाव ग्लास इतकंच पाणी घातलेलं आहे. आणि ह्याच्यावरती झाकण ठेवूयात 1 ते 1.5 मिनटासाठी. आता जर तुम्हाला इथं चिंच वापरायची नसेल मग 2 टॅमॅटोमध्ये इथनं चिरून इथं वापरलात तरीसुद्धा चालेल बरं का. आता पुन्हा ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे बरं का. म्हणजे कांदा, लसूण आणि चिंच ना शिजलं जाईल का नाही म्हणून. 1-2 मिनटानंतर झाकण काढलेलं आहे बघा. मस्त कांदा तुम्हाला असा वेगळा रंग बदललेला तुम्हाला दिसत असेल बघा. आणि पाणीसुद्धा आटलेलं आहे. चिंच जी आपण घातली होती ना त्याच्यात बी नव्हते बघा, तीसुद्धा नरम झालेली आहे. आता इथं गॅस बंद केलेला आहे, पूर्ण ह्याच्यातलं पाणी आटलेलं आहे. आता आपण हा पॅन खाली काढून घेऊयात आणि थंड पूर्णपणे होऊ द्यायचं आहे. इथे मिक्सरचं जार घेतलं आहे आणि बघा अगोदर आपण तीळ, हिरवी मिरची आणि लाल मिरची भाजली होती बघा, ती पूर्णपणे थंड झालेली आहे. थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायची. आणि लाल जी सुकी मिरची होती बघा ती इथं मी तोडून घालत आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचे जिरे. तर साधारण अर्धा चमच इतके मी जिरे घालत आहे. आणि इथं पाणी घालायची घाई करायची नाही, हे कोरडं सुकं मिक्सरला फिरून घ्यायचं. बघा छान बारीक झालेलं आहे. अगदी तुम्ही छोट्या मिक्सरच्या जारमध्ये हे करून घेतलात ना तरीसुद्धा चालेल, म्हणजे छान अगदी बारीक होईल. आता आणखीन एकदा हे मिक्सरला आपल्याला फिरून घ्यायचं आहे. पण त्याच्या अगोदर बघा आता आपण जो कांदा, चिंच आणि लसूण जे भाजून घेतलं होतं ना ते थंड झालेलं आहे. थंड झाल्यानंतरच मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचं आहे. गरम असताना वाटायला जायचं नाही, नाहीतर ह्याच्यामध्ये गॅस हो ना ब्लास्ट होण्याची शक्यता असते म्हणून. आता बघा ह्याच्यामध्ये घालायची आपल्याला कोथिंबीर. तर स्वच्छ धुवून घेतलेली ही तर चांगली मुठभर इतकी मी कोथिंबीर घातलेली आहे बघा. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आणि मिक्सरला हे फिरून घेणार आहोत. आता बघा ह्याच्यामध्ये पाणी न घातल्यामुळे का नाही हे तसं पाहिजे तसं बारीक होत नाही. त्याच्यामुळे साधारण आपल्याला पाव ग्लास इतकं ह्याच्यामध्ये पाणी घालून मिक्सरला वाटून घेणार आहोत. जमेल ती इतकं बारीक वाटून घ्यायचं आहे बघा. म्हणजे आपण चटणी करत आहोत, चटणी कशी बारीक असायला हवी का नाही म्हणून. आणि बघा छान एकदम मस्त रवाळ असं बारीक करून घेतलं आहे. अगदी पेस्टसुद्धा बारीक करायचं नाही, असं भरडच ठेवायचं आहे बघा. आता इथे ही चटणी तयार झाली आपली. आपण हिला ना फोडणी देऊयात. त्याच्यासाठी गॅसकडे वळूयात. ते गॅसवरती बघा अगोदरचाच पॅन ठेवलेला आहे आणि पॅनमध्ये ना 1 पळीभर इतकं तेल घातलं आहे बघा. तेल गरम झालं आहे की ह्याच्यामध्ये आपण जिरे घालणार आहोत 1 अर्धा चमच इतके.
त्याचबरोबर इथं ना उडीद डाळ घेतलेली आहे, अर्धा चमच इतके घातले. अगदी तुम्ही अर्धा चमच चणा डाळ घातला तरीसुद्धा चालेल. काही कढीपत्त्याची पानं घातलेत आणि छान ही फोडणी तडतडू देऊयात. फोडणी चांगली तडतडली की आता आपण मिक्सरला वाटलेली जी चटणी होती ती संपूर्ण घालून परतून घेणार आहोत. म्हणजे ही चटणी जास्तीत जास्त दिवस टिकावी ना, ह्याच्यासाठी आपल्याला फोडणी देऊन छान ही तर चटणी ही शिजवून घ्यायची आहे बघा. म्हणजे अगदी 15 दिवस तुम्ही ही चटणी खाऊ शकता. आता हे छान प्रकारे आपण हे मिसळून घेऊयात. त्याच्यातलं तेल सुटूसपर्यंत का नाही आपल्याला चांगलं हे परतून घ्यायचं आहे बरं का. खाली गॅस बारीक ठेवायचा आहे, नाही तर चटणी ही तळायला लागली जाते, मग चव ही कडवट येते बरं का. म्हणून मिक्सरच्या जारला का नाही बरीच अशी चटणी आपली लागलेली असते, त्याच्यामुळे त्याच्यातच पाणी घालून मिक्सरचं भांडं जर अशी असं इकडून तिकडे हलवून ते पाणी ह्याच्यामध्ये घालायचं आणि आता चांगली चटणी आपली उकळूसपर्यंत शिजवून घ्यायची. आता या चटणीमध्ये काही मसाले घालणार आहोत. तर अर्धा चमच इतकं लाल तिखट, चवीनुसार मीठ घातलेलं आहे. आत्तापर्यंत आपण चटणीमध्ये मीठ नव्हतं घातलं बघा. आणि पाव चमच इतकी हळद घातली. बस इतकेच मसाले घालायचे, बाकीचे कुठलेच नाही. आपण हिरवी मिरची, लाल मिरची वापरल्यामुळे लाल तिखटसुद्धा तुम्हाला इथं वापरण्याची गरज नाही, पण थोडंसं इथं मी वापरलेलं आहे बरं का, म्हणजे रंगसुद्धा छान येतो म्हणून. आता हे सर्व मिसळून झालं की ह्याच्यावरती झाकण ठेवूयात आणि ही चटणी चांगलं तेल ह्याच्यातनं सुटूसपर्यंत शिजवून घेऊयात बारीक गॅसवरती. बघा अगदी चटणीला बुडबुड यायला लागलेले आहेत. इतर वेळेस आपण रसाभाजी करताना कशी ती शिजली जाते, अगदी तशी ही चटणी शिजलेली आहे बघा. आणि तेल ह्याच्यातनं वेगळं झालेलं आहे, रंगसुद्धा छान सुरेख आलेला आहे बघा. तुम्हाला म्हणले होते बघा, कांदा नसेल वापरायचा तर काय वापरायचं, तर कांद्याच्या ऐवजी 4 तुम्ही टॅमॅटो घेऊ शकता. जसा कांदा भाजला तसाच तुम्हाला टॅमॅटो भाजायचा आहे आणि चिंचेचं प्रमाण कमी करायचं आहे, कारण टॅमॅटो हे आंबट असतं की नाही म्हणून. बाकी सेम चटणी करायची आहे, म्हणजे तुम्ही टॅमॅटोचीसुद्धा ह्या पद्धतीने चटणी करू शकता. अगदी चटपटी छान चवीला लागते बघा. आणि मस्त बघा चटणी छान आपली शिजल्यानंतर गॅस बंद केलेला आहे. जशी पाहिजे तशी दाटसर झालेली आहे बघा ही चटणी. आता ही चटणी ना तुम्ही घरगुती पिझ्झा बेसला लावून पिझ्झा केला तरीसुद्धा चालेल, बाहेरचा पिझ्झा सॉस न वापरता. शिवाय चपातीला लावून मुलांना गुंडाळी करून दिला तरीसुद्धा मुलं आवडीने खाणार. शिवाय चपातीला ही चटणी लावायची हलकी थोडीशी आणि वरून थोड्याशा आवडीनुसार भाज्या घालायच्या, चीज घालायचं आणि तुम्ही ना तव्यावरती परतून घ्यायचं. म्हणजे ना चीज आपलं मेल्ट होईपर्यंत. अगदी मुलांच्या आवडीचा घरगुती पिझ्झासुद्धा तुम्ही करू शकता बरं का. अगदी तुम्ही ब्रेडलासुद्धा ही लावून चटणी खाऊ शकता. खरंच खूप छान चटणी लागते. चटणी ही थंड झाल्यानंतर एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायची आहे तुम्हाला आणि झाकण लावून जर फ्रीजमध्ये ठेवलात तर 15 दिवस ही चटणी खराब होत नाही. तुम्हाला पाहिजेत त्यावेळेस तुम्ही खाऊ शकता. कधी कधी बघा आपली भाजी बनवायला वेळ झालेला असतो, भाजीला काय बनवायचं सुचत नसतं. अशा वेळेस मस्त एक गरम गरम चपाती घ्यायची आणि त्याच्यावरती ही चटणी घालून खायची. एक नंबर चवीला लागते, मस्त चटपटीत अशी. नक्की कधीतरी ही चटणी करून बघा, म्हणजे चवीला एक नंबर लागते. अगदी चपातीसोबत खाऊ शकता, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी गरम गरम. खरंच खायला खूपच चटणी भारी लागते. तोंडाला जर चव नसेल ना तर चव आल्याशिवाय राहणार नाही. आणि घरातली मंडळी तुम्ही जर एकदा ही चटणी केलीत आणि संपली तर म्हणतील तुम्हाला पहिले करून ठेव बरं का. मग कसा वाटला व्हिडिओ ते सुद्धा कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास पटकन एक लाईक ठोका, व्हिडिओ शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी परिवारामध्ये आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला पुन्हा भेटू नवीन रेसिपीमध्ये.